प्रामाणिकपणा. सौदी अरबमध्ये बुखारी नामक एक विद्वान राहत होते. ते आपल्या प्रामाणिकपणासाठी खूप प्रसिद्ध होते. एकदा त्यांनी दूरचा समुद्र प्रवास करण्याचे ठरवले व त्याप्रमाणे ते प्रवासाला निघाले. त्यांनी प्रवासात आपल्यासोबत खर्चासाठी म्हणून 1000 दिनार एका थैलीत बांधून घेतले होते. प्रवासाला सुरुवात झाली. या प्रवासाला निघालेल्या अन्य काही जणांबरोबर बुखारी यांची ओळख या निमित्ताने झाली. बुखारी त्यांनी जीवन दर्शनाबद्दल सांगत असत. एक प्रवासी मात्र बुखारीजींच्या जास्त सहवासात राहिल्याने तो त्यांच्या जवळचा माणूस बनला. बुखारीजी जिकडे जात, खात, हिंडत फिरत तिथे तो माणूस त्यांच्यासोबत असे. असेच एकदा बुखारीजींनी स्वतः जवळची दिनाराची थैली उघडली व त्यातील रक्कम काढून ते मोजू लागले. त्यावेळी तो माणूस तिथेच होता. त्याने ती पैशाची थैली पाहिली व त्याला पैशाचा मोह झाला. त्याने ती थैली चोरायचा कट मनातल्या मनात शिजवला. एके दिवशी सकाळी तो जोरजोराने ओरडू लागला, या अल्लाह, या खुदा, मी पुरता लुटलो गेलो. माझे 1000 दिनार चोरीला गेले. चांगले थैलीत बांधून आणलेले माझे पैसे कुणी हरामखोराने पळविले कुणास ठाऊक. मला या संकटात कसे काय अडकवले आहे. जहाजावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याला समजावले की बाबा, तुझे पैसे कुठेही जाणार नाहीत. या लोकांपैकी जर कोणी घेतले असतील तर आपण त्यांना ते परत देण्यास सांगू या. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांची झडती घेण्यास सुरुवात केली. सर्वात शेवटी नंबर आला तो बुखारीजींचा. त्यांच्यापाशी जाताच कर्मचारी म्हणाले, अरे, तुमची कशी बरी आम्ही झडती घ्यावी. तुमची झडती घेणे म्हणजे सुद्धा देवाचा गुन्हा ठरेल. इतक्या प्रामाणिक आणि सच्च्या माणसाला आम्ही कसे तपासू. हे ऐकून बुखारी म्हणाले, नाही, त्याचे पैसे चोरीला गेले आहेत. त्याच्या मनात माझ्याबद्दल शंका राहील, संशय बळावेल. तेव्हा तुम्ही माझी व माझ्या सर्व सामानाची झडती घ्या. बुखारींची झडती झाली. त्यात त्यांच्याकडे एक दमडा सुद्धा मिळाला नाही. हा प्रसंग इथेच संपला. मात्र 2 दिवसांनी न राहून तो चोरीची बोंब ठोकणारा प्रवासी बुखारींकडे आला व म्हणाला, महाराज, तुमच्याकडे तर 1000 दिनार होते हे मला माहीत आहे. मी स्वतः ते पाहिले आहेत. मग ते कुठे गेले. बुखारी हसून म्हणाले, मित्रा, मी आयुष्यात कधीच धनाची चिंता केली नाही. मी फक्त प्रामाणिकपणा जपला. माझ्यावर ज्यावेळी झडतीची वेळ आली त्याच्या आधीच काही क्षण मी ते पैसे समुद्रात फेकून दिले होते. जर माझेच पैसे माझ्याजवळ सापडले असते तर कुठेतरी संशयाची सुई माझ्याभोवती फिरली असती. म्हणून मी स्वतःच्या हाताने धन समुद्रात टाकले. तुला खरे वाटणार नाही, पण ही गोष्ट जहाजावरील बऱ्याच जणांना माहिती आहे. त्यामुळे तेच माझा आता खर्च करत आहेत. मी या हाताने धन जरी टाकले असले तरी माझ्या प्रामाणिकपणामुळे मला अनेक हातांनी मदत केली आहे. लोकांचा कायमच प्रामाणिक माणसांवर विश्वास बसतो. तात्पर्य: जगात प्रामाणिकपणासारखा चांगला गुण नाही. प्रामाणिक माणसेच जगाला पुढे नेत आहेत. हेही शाश्वत सत्य आहे.